रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन तुम्ही ऐकताय. मी धनश्री आहे तुमच्यासोबत. डॉक्टर शशांक कुलकर्णी यांचं नवं पुस्तक येऊ घातलेलं आहे. हिंदीमधलं हे पुस्तक आहे राजनीति का आध्यात्मीकरण, भारत का समग्र जीवन दर्शन. याचं येत्या काही दिवसात प्रकाशन होईलच. त्यानिमित्त आपण शशांक कुलकर्णी यांच्यासोबत आज चर्चा करणार आहोत या त्यांच्या पुस्तकाविषयी. सर, सगळ्यात आधी रेडिओ शुगरच्या स्टुडिओत मी तुमचं स्वागत करते. मनापासून धन्यवाद. राजनीति का आध्यात्मीकरण हे शीर्षकच इतकं आकर्षक आणि कुतूहल, उत्सुकता वाढवणारं आहे. तर काय आहे या पुस्तकामागची प्रेरणा आणि काय असणार आहे या पुस्तकात, वाचायला काय मिळणार आहे? तुमचा प्रश्न ऐकल्यानंतर मला माझीच एक कवितेतील 4 ओळी आठवल्या. राजनीति में नीति कहा है, लोकनीति में लोक कहा है, गांधीवादी तो बहुत हो गए, उनमें मोहनदास कहा है. राजनीतीमधला जो नीती हा शब्द आहे तोच नीतिमत्तेशी जोडला गेलेला आहे आणि त्यामुळं नीतिमत्ता, धर्म, संस्कृती, परंपरा, अध्यात्म ह्या सर्व गोष्टी जोपर्यंत राजनीतीमध्ये येत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं ती राजनीती किंवा राजकारण आहे असं आपण म्हणू शकत नाही. समर्थ रामदासांचा एक वाक्य आहे की आधी कीर्तन नंतर ते राजकारण. तर समर्थ रामदास म्हणायचे की कीर्तनानंतर सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट असेल तर ते राजकारण आहे. इतकं महत्त्व त्याला दिलं गेलेलं आहे. त्यामुळे वेद काळापासून आत्तापर्यंत जेही लिटरेचर सनातन संस्कृतीमध्ये निर्माण झालं त्या प्रत्येक ठिकाणी राजकारण, राज्यकर्ता, राजा, प्रजा, त्यांचा धर्म, राजाशी प्रजाशी असलेलं नातं, प्रजेचं राजाशी असलेलं नातं यावर सविस्तर भाष्य केले गेलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अध्यात्म आणि राजकारण हे परस्पर पूरक आहे. किंबहुना अध्यात्माचा बेस असल्याशिवाय एक चांगलं राजकारण होऊ शकत नाही. आणि हाच मुख्य विषय घेऊन मला या लेखनाची प्रेरणा मिळाली. म्हणजे आत्ता जे स्वरूप आहे राजकारणाचं, याला राजकारण आपण म्हणू शकत नाही असं आपण. म्हणजे आत्ताच्यामध्ये ज्या व्यक्ती यामध्ये तो एक सेवा भाव ठेवून आणि आध्यात्मिक भाव ठेवून निस्वार्थ भावनेनं काम करत असतील तर ते मला वाटते खऱ्या अर्थानं त्या दिशेनं वाटचाल करत आहेत. आणि जे नसतील त्यांनी तशा दृष्टीने वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांचं भाग्य थोर आहे की त्यांना राजकारणामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि लोकसेवेचा एवढी मोठी संधी इतर कुठल्याच क्षेत्रात नाही जेवढी ती राजकारणामध्ये आहे. कारण तुम्ही एकाच वेळेला लाखो करोडो लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकता. बरोबर आहे. कुठला वाचक वर्ग डोळ्यासमोर ठेवून हे पुस्तक आपण लिहिलेलं आहे? मला असं वाटतं की ह्या पुस्तकाला असा एक पर्टिक्युलर वाचक ग्रुप नाही आहे. कारण का तर मुलं ज्यावेळी हे पुस्तक वाचतील तर तेच भविष्यातील राजकर्ते होणार आहेत, तेच आपला देश चालवणार आहेत. इंसाफ की डगर पर बच्चे चलाओ दिखाओ चलके, ये देश हे तुम्हारा नेता तुम्ही हो कलके. त्यांनी हे वाचावं आणि त्यांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळेल त्या ठिकाणी हा आध्यात्मिक भाव जोपासावा. जे युवा आहेत ते तर काही कालावधीनंतर सक्रिय होणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, तिथं ते नेतृत्व करतील. त्या ठिकाणी त्यांनी हा भाव ठेवून काम करावं. आणि जे सध्या राजकारणामध्ये आहेत त्यांच्यासाठी तर मला वाटतं की हे वाचणं फारच आवश्यक आणि गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये तो भाव निर्माण होईल. आणि त्यामुळं एक राज्यकर्त्याकडून स्टेट्समॅन ज्याला आपण म्हणतो ती जी वाटचाल आहे ती त्यांच्याकडनं होऊ शकेल. आपल्याला अशी बरीच उदाहरणं घेता येतील जागतिक पातळीवर किंवा आपल्या देशाच्या पातळीवर की काही राजकारते असे तयार झाले की पिढ्यानपिढ्या लोक त्यांच्यापासून प्रेरणा घेतात. ते फक्त एका ठराविक काळापुरते किंवा एका ठराविक देशापुरते मर्यादित राहिलेले आहेत. तर अशा पद्धतीचं राजकीय नेतृत्व जर निर्माण होऊ शकलं तर मला वाटतं ते समाजाच्या, देशाच्या आणि एकंदरीत विश्वाच्या दृष्टीने पण फार महत्त्वाची गोष्ट होऊ शकेल. आणि म्हणून यासाठी हा वाचक वर्ग सर्व प्रकारचा आहे. लहान मुलं, स्त्रिया असतील, वरिष्ठ असतील लोक किंवा जे राजकारणामध्ये सक्रिय आहेत ते असतील, सामाजिक कामं करणारे लोक असतील, प्रशासनामध्ये काम करणारे लोक असतील, अनेक सामान्य नागरिक सुद्धा, ह्या सर्वांनी हे पुस्तक वाचावं जेणेकरून त्यांचा त्या पद्धतीने एक दृष्टिकोन निर्माण होऊ शकेल.
म्हणजे हे केवळ देशाचं नेतृत्व करणारे किंवा एखाद्या राज्याचं शहराचं नेतृत्व करणारे राजकारण्यांपुरतं मर्यादित नाहीये. राजकारण किंवा राजनीती ह्या संकल्पनेची व्यापक व्याख्या यामध्ये असावी असं मला आपल्याकडून ऐकताना जाणवतंय. अगदी. तर मग काय आहे नेमकं या पुस्तकामध्ये? अगदी बरोबर. मुळात एकदा मी बेंगलोरला गेलो. तुम्ही आपण कधी बेंगलोरला गेलो तर बेंगलोरची जी विधानसभा आहे त्या विधानसभेची जी मुख्य इमारत आहे त्याच्यासमोर एक मोठं गेट आहे. तिथून आपण आत जात असतो. तर त्या गेटवरच एक मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं आहे, गव्हर्नमेंट्स वर्क इज गॉड्स वर्क. सरकारचं काम हे देवाचं काम आहे. असं का त्याने लिहिलं तर ते लिहिण्यापाठीमागचा उद्देशच हा आहे की नागरिक ज्यावेळी देशामध्ये राहत असतो त्यावेळी त्याच्या जीवनमान उंचवण्याचं, त्याचं जीवनाची दर्जा, जीवनाची क्वालिटी वाढवण्याचं आणि खऱ्या अर्थानं त्याला माणूस म्हणून जगण्याची संधी देण्याचं काम हे राजकारण करत असतं, राज्यकर्ते करत असतात, धोरण निर्माते करत असतात. आणि त्यामुळं ह्या पुस्तकाचा मुख्य विषयच हा आहे की जर आपण आपल्या सनातन संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जीवनाचे 4 मूल उद्देश ठेवून आपण काम करत असो तर अर्थ, काम आणि मोक्ष हे जे 3 उद्देश आहेत ते धर्माच्या माध्यमातूनच साकार होत असतात. आणि अर्थ, काम हे 2 गोष्टी भौतिक गोष्टींशी निगडीत आहेत. बरोबर. आणि ह्या गोष्टी धर्म आणि मोक्षाला पूरक करून देण्याचं काम, ह्यातला एक दुवा जो आहे तो राजकारण एक चांगल्या सक्षम पद्धतीनं पेलू शकतो किंवा निभावू शकतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आधी कीर्तन नंतर ते राजकारण. कारण राजकारणाच्या माध्यमातून समाजव्यवस्था पोषक आणि सकस असेल तरच व्यक्ती कीर्तन, भजन करू शकतात, तरच व्यक्ती आध्यात्मिक प्रगती करू शकतात. आणि ज्या ठिकाणी गदारोळ आहे, ज्या ठिकाणी अशांतता आहे, अस्थिरता आहे, वाद आहेत, भांडण आहेत, युद्ध आहेत, तिथं तुम्ही मेडिटेशन कसं करणार? त्यामुळे युद्ध आणि बुद्ध सोबत राहू शकत नाहीत. युद्धातून बुद्धाकडे वाटचाल करण्याचं सामर्थ्य राजकारणामध्ये आहे. आणि राजकारणाचा दर्जा जर ढासळला तर बुद्धाकडून आपण परत युद्धाकडे जाऊ शकतो. आणि म्हणून मला वाटतं की या पुस्तकाच्या माध्यमातून जो भारतीय विचार आहे, सर्वे भवंतु सुखिना सर्वे सन्तु निरामयाचा किंवा विश्वबंधुत्वाचा किंवा विश्वगुरूचा, तो ह्या राजकारणाच्या माध्यमातून आपल्याला पुनर्स्थापित कसा करता येऊ शकेल या पाठीमागचं हे चिंतन आहे. आणि म्हणून मी त्याचे सबटायटल दिले, भारत का समग्र जीवन दर्शन, राजनीति का आध्यात्मिकरण, भारत का समग्र जीवन दर्शन. म्हणजे थोडक्यात राजकारणामधलं जे अध्यात्म आहे किंवा आध्यात्मिक बैठक जी आहे आपल्या राजकारणाला, ह्याचं मूळ भारतीय संस्कृतीत कुठंतरी आहे असं हो अगदी यामध्ये प्रतीत होतंय. हो. मग त्याची सांगड कशा पद्धतीनं घातली गेली याच्यामध्ये? त्याची सांगड अशा पद्धतीने घातली गेली आहे की आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनाच्या, म्हणजे मी तर असं म्हणेन की जन्म होण्याच्या अगोदरपासून आपला राजकारणाशी संबंध येतो. कारण ज्यावेळी ती माता गर्भ धारण करते त्यावेळी सरकार ठरवतं की त्यांना न्यूट्रिशन कसं द्यायचं, आशा वर्कर त्यांच्या घरी जातात, त्यांना गोळ्या देतात, त्यांची काळजी घेतात, त्यांचं नाव नोंदवून घेतात. प्रसूतीसाठी पण हॉस्पिटलमध्ये सोय केली जाते. मग नंतर जन्म होतो, बर्थ सर्टिफिकेट बनवलं जातं, त्यानंतर त्या मुलाला लसी दिल्या जातात, नंतर शिक्षणाच्या सुविधा असतात. आणि अगदी बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट आणि ज्यांना वारस नाही तशा बेवारस लोकांचं दहन करण्याचं काम पण, अंत्यसंस्कार काम पण सरकार करत असतं. म्हणजे जन्माच्या अगोदरपासून मृत्यूच्या नंतरपर्यंत पूर्ण जे आहे ते राजकारणाशी आपला संबंध येत असतो. आणि इतकं व्यापक, इतकं महत्त्वाचं आणि इतकं आपल्याशी जोडलं गेलेलं हे क्षेत्र आहे. आणि असं असताना मग ते भारतीय संस्कृती, भारतीय विचारदर्शन, भारतीय परंपरा आणि जे अध्यात्म आहे याच्यापासून दूर राहू शकत नाही. त्यामुळे अध्यात्मातल्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या जेवढ्या अध्यात्मामध्ये ऍप्लिकेबल आहेत तेवढ्याच राजकारणामध्ये पण ऍप्लिकेबल आहेत. आणि ज्यावेळी आपण त्या राजकारणामध्ये इम्प्लिमेंट करू, राजकारणाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघू, त्याच वेळी खऱ्या अर्थानं एक चांगले राजकर्ते निर्माण होतील. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी आपण उल्लेख करतो त्यावेळी आपण त्यांना श्रीमंत योगी म्हणतो की एक योगी पण आहे आणि एक राजा पण आहे. बरोबर. एक संत पण आहे आणि एक राजा पण आहे. आणि त्या दोघांचा जो मिलाप आहे तो झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सारखं एक नेतृत्व निर्माण होऊ शकलं. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो विषय आपण चर्चा करतोय, राजनीतिक आध्यात्मिकरण, ह्याचं आपल्या भागातलं किंवा आपल्या देशातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात चांगलं उदाहरण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. बरोबर, अगदीच बरोबर.
राजनीती का आध्यात्मिकरण म्हणजे शीर्षकावरून अगदी ढोबळ अर्थ माझ्यासारख्या सामान्य अजून मी वाचलं नसलं पुस्तक तरी शीर्षकावरून मला असं वाटतं की त्याचं आध्यात्मिकरण करणं अपेक्षित आहे का ते मुळात आहे असं आपल्याला म्हणायचंय. मुळात ते आहे, पण दुर्दैवानं आपण आज जर परिस्थिती पाहिली तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं जाणवतंय की राजकारणात जाणं हे सामान्य माणसाचं काम नाही किंवा सज्जन माणसाचं काम नाही. त्यासाठी मसल पॉवर पाहिजे, मनी पॉवर पाहिजे, दांडगावा करता आला पाहिजे. अशा पद्धतीचं एक वातावरण काही ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि दुसरं वातावरण हे पण दिसून येतं की राजकारणात जाणं म्हणजे पैसे कमवणं, 2 नंबरचं काम करणं किंवा भ्रष्टाचार करणं, संपत्ती कमवणं, गाडी घेणं, अशा पद्धतीचा पण एक विचारप्रवाह राजकारण करणाऱ्या लोकांच्या पण मनामध्ये दिसून येतो आपल्याला काही ठिकाणी. तर ह्या पार्श्वभूमीवर ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की आपण ज्या देशामध्ये राहतो आणि आपल्या देशामध्ये राजकारण आणि अध्यात्माची हजारो वर्षाची परंपरा आहे आणि आपले पूर्वज याकडे कशा दृष्टीने पाहत होते आणि त्यामुळं त्या राज्यकर्त्यांना तेवढा रिस्पेक्ट मिळत होता. लोक त्यांची पूजा करण्या इतपत, त्यांचे फोटो लावण्या इतपत का त्यांना मानत होते. आणि आज तो एक नागरिकांच्या मनामध्ये जी सन्मानाची भावना आहे ती तेवढी का नाही राहिली. तर त्याचं हेच कारण आहे की राजकारण हे अध्यात्मापासून दूर जात गेलं. अध्यात्मातले जे मूलभूत गुण आहेत, निस्वार्थीपणा, त्याग, सेवा, ह्या गोष्टी जोपर्यंत राजकारणात येत नाहीत तोपर्यंत राजकारणाची पण उंची वाढणार नाही आणि ते राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांची पण उंची वाढणार नाही. आणि ज्या देशामध्ये राजकारण आणि राज्यकर्ते एक उंचीचे असतात, त्यांना तत्व असतात, तत्वप्रणाली असते, त्यांना एक जीवनामध्ये मूल्य असतात, त्याच देशामध्ये शाश्वत विकास होऊ शकतो. आणि आपल्या लोकशाहीला हेच अभिप्रेत आहे की अशा प्रकारचं नेतृत्व कम्युनिटीमधून तयार व्हावं की ते आपल्या स्वार्थाच्या बेड्या तोडून निस्वार्थ होऊन आपल्या समाजाचा आणि देशाचा विकास कसा करता येईल ह्याचं चिंतन त्यानं करावं. आणि ह्यालाच आपण नेतृत्व म्हणतो. बरोबर. की नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर ज्यांचं नेतृत्व तो करतोय त्या लोकांच्या मनामध्ये त्याच्याविषयी आदराची भावना पाहिजे, श्रद्धेची भावना पाहिजे, भयाची भावना नसली पाहिजे. बरोबर. तुम्हाला लोकांनी सन्मान ह्यासाठी दिला पाहिजे कारण तुम्ही निस्वार्थ पद्धतीनं, त्यागी पद्धतीने सेवा कार्य करताय. ह्यासाठी नाही की तुमची मसल पॉवर जास्त आहे, तुम्ही त्याला त्रास द्याल, तुम्ही त्याला अडवाल, त्यांची कामं अडवाल. आणि तसं जर तुम्ही करू असाल तर ते शाश्वत नाहीये. बरोबर. काही काळापुरतं तुम्ही तसं करू शकता. जसं ते एक म्हण आहे की यू कॅन चीट सम पीपल फॉर सम टाइम, सम पीपल फॉर ऑल टाइम, बट नॉट ऑल पीपल फॉर ऑल टाइम. जर तुम्हाला कालातीत व्हायचं असेल, वादातीत व्हायचं असेल, शब्दातीत व्हायचं असेल तर तुम्हाला राजनीतिक आध्यात्मिकरण करावंच लागेल, अध्यात्माचा आधार घ्यावाच लागेल. वा, खूप छान पद्धतीनं तुम्ही समजावून सांगताय. अशा पद्धतीचं जेव्हा लोकांना विचार करायला उद्युक्त करेल, लोकांच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवण्याची शक्ती ज्या पुस्तकातील कंटेंटमध्ये आहे, असं कंटेंट तयार करत असताना ते केवळ चिंतनामधून तयार झालंय का काही साहित्याचा आधार आपण घेतलात, काही अनुभवांवरती ते आधारित आहे? बरेच वर्षापासून माझा जो अभ्यासाचा विषय राहिला आहे तो लोकनीती आणि लोकप्रशासन आणि काही अंशी पॉलिटिकल सायन्स, राजनीतीशास्त्र पण राहिलेलं आहे. आणि माझं जे संशोधन आहे ते ॲग्रिकल्चर पॉलिसीमध्ये आहे. आणि नीती आयोगाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या कमिटीमध्ये काम करताना जे मला अनुभव येत गेले, धोरण निर्मात्यांच्या समवेत काम करत असताना, तर मला असं वाटतं कुठं ना कुठं तरी या पुस्तकाची जी मुळं आहेत, सीड ज्याला म्हणतो, बीज जे आहे ते कदाचित ह्या 8-10 वर्षाच्या कालावधीमध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये आणि वेगवेगळ्या पॉलिसी मेकर्ससोबत जे काम करत आलो, तर त्यातून मी जे निरीक्षण केलं आणि मला जी गोष्ट प्रकर्षानं जाणवली की एक चांगला पॉलिसी मेकर कसा असतो, एक चांगला राजकारणी कसा असतो आणि तो चांगला असण्यापाठीमागचं त्याचं आध्यात्मिक बॅकग्राऊंड कसं असतं. आज ज्यावेळी आपण डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं नाव घेतो, जे आपल्या देशाचे राष्ट्रपती होते, ते गेल्यानंतर पण आपल्याला अजून त्यांचं नाव जरी घेतलं तरी मनामध्ये रिस्पेक्ट का तयार होतो, कारण त्यांचा आध्यात्मिक बेस जो आहे. तर ह्याच चिंतनाच्या प्रक्रियेमधून माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून म्हणा किंवा वर्षापासून म्हणा असं येत होतं की
नेमकं आपली भारतीय ज्ञान परंपरा, भारतीय संस्कृती किंवा भारतीय जीवनदर्शन राजकारण या विषयावर कशा पद्धतीनं पाहते, कशा पद्धतीने त्याचा विचार करते, त्यांना अभिप्रेत असणारं राजकारण कसं आहे ह्याचं विखुरलेल्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पुस्तकामध्ये आपल्याला उल्लेख सापडतील, रेफरन्स मिळतील. पण हा विषय मुख्य थीम घेऊन त्याच्यावर पूर्ण पुस्तक असं माझ्या नजरेमध्ये आलं नाही आणि मला ती थोडी पोकळी जाणवली. आणि आपल्या परीनं, आपल्या क्षमतेनं आपल्याला ती कशी भरून काढता येईल ह्यासाठी माझ्या परीने केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे हे पुस्तक. म्हणजे खूपच छान पद्धतीनं आपण सांगताय. जेव्हा आपण श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, एक कुशल राज्यकर्ता म्हणून, कालातीत नाव म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो, आणि जसं तुम्ही म्हणालात की देशाच्या सुद्धा सीमा ह्याला अडवू शकत नाहीत असं नेतृत्व जर तयार झालं तर वर्षानुवर्ष अब्राहम लिंकन सारखं नेतृत्व आहे ज्यांचं नाव, नेल्सन मंडेला आहेत, महात्मा गांधी आहेत, असे बरीच वैश्विक नेतृत्व आपण पाहतो की त्या देशाच्या सीमा ओलांडून इतर देशातील राजकारणी सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. म्हणजे आज आपल्या जगामध्ये असे कित्येक देश आहेत की जिथं महात्मा गांधींची प्रतिमा, त्यांची मूर्ती आपल्याला दिसून येते. म्हणजे हा किती विषय जर आपण विचार केला तर ज्यांच्या विरुद्ध त्यांनी लढा लढला त्या इंग्लंडमध्ये जर त्यांची प्रतिमा लावली जात असेल आणि तिथं त्यांचे फॉलोअर्स असतील तर तो अध्यात्माची जी ताकद आहे ती आपल्याला दिसून येते, ती शक्ती आपल्याला लक्षात येते. पण असं आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा त्यांनी जेव्हा नेतृत्व केलं तेव्हा त्यांचा उद्देश हा नव्हता की 100 वर्षानंतर सुद्धा माझं नाव काढलं जावं. त्यांनी त्या काळाचा विचार केला आणि जो काही त्यांचा द्रष्टेपणा होता, काळाच्या पुढे जाऊन ह्या समाजाचं कल्याण होणारे निर्णय घेणं किंवा त्यासाठी लोकांचं नेतृत्व करणं, तर असं नव्हतं की माझं नाव काढलं जावं, हा उद्देश तर त्यांचा नव्हता. आणि जेव्हा आपण राजनीतिक आध्यात्मिकरण सारखं पुस्तक काढतो आणि ते लोकांनी वाचावं, त्यातून काही प्रेरणा घ्याव्यात, काही शिकावं आणि मग आपल्या राजकारणाच्या दिशा ठरवाव्यात अशी आपली जेव्हा अपेक्षा असते, तेव्हा आत्ताच्या काळाचा विचार केला आणि आत्ताच्या गरजा पाहिल्या राजकारणाच्या, तर आपल्याला वाटतं या पुस्तकाच्या कंटेंटचा काही उपयोग होऊन लोक ते आपल्या आचरणात आणतील आणि काही बदल घडेल. हो, मला नक्कीच असं वाटतं आणि ते वाटत असल्यामुळेच मी हे पुस्तक लिहिण्याचा निर्णय पण घेतला आणि त्याच्यावर लिखाण पण करत गेलो. जसं तुम्ही म्हणाला की कोणताही जे लोकोत्तर पुरुष असतो तर तो ह्या विचारानं लोकोत्तर बनत नाही की आपल्याला लोकोत्तर बनायचं आहे, आणि कदाचित तेच त्याच्या पाठीमागचं कारण असतं. अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळी पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी असा विचार केला होता का की मी या देशाचा पंतप्रधान बनेन? तर त्यांनी फार मार्मिक आणि फार छान उत्तर दिलं. तर ते म्हणाले की मी एक पत्रकार किंवा शिक्षक या नात्यानं माझं जीवन चालावं अशी माझी इच्छा होती आणि मलाही तसंच वाटत होतं. पण एक गोष्ट मी आयुष्यामध्ये ठरवलेली की मी ज्यावेळी या दुनियेमधून निघून जाईन त्यावेळी माझ्या अंत्यसंस्काराला 4 लोक असतील, 40 असतील, 4000 असतील, त्याच्याशी मला देणं नाही. पण जेवढी लोक असतील ती एवढं म्हणावे की हा एक चांगला व्यक्ती होता आणि आयुष्यात काहीतरी चांगलं करण्यासाठी धडपडला. हा आध्यात्मिक बेस आहे आणि म्हणून त्यांना अटल बिहारी वाजपेयी ते बनवू शकले, म्हणून ते आपल्या देशाचे पंतप्रधान झाले आणि एवढी अमिट छाप. आणि आता त्यांचा 25 डिसेंबरला नुकताच जन्मदिवस पण होता जो आपण सुशासन दिन म्हणून पण पूर्ण देशामध्ये साजरा करतो. ते जे सुशासन आहे त्या सुशासन मधला जो सुशब्द आहे ते अध्यात्म आहे. बरोबर. गुड गव्हर्नन्स मधला जो गुड शब्द आहे ते अध्यात्म आहे. वा. आणि म्हणून जर आपल्याला गव्हर्नन्सला गुड करायचं असेल, शासनाला सु करायचं असेल, सुशासन करायचं असेल तर आपल्याला अध्यात्माची जोड ही द्यावीच लागेल. आणि ज्या ज्या ठिकाणी अध्यात्माची जोड दिली गेलेली आहे त्या त्या ठिकाणचं नेतृत्व हे नेहमी लोकोत्तरच झालेलं आहे. आणि आपण इतिहासामध्ये अशा आपल्याला बरीच उदाहरणं सापडू शकतील. आता हे राजनीतीचं जे अध्यात्मीकरण आहे ते नेमकं कशा पद्धतीनं, म्हणजे अगदी ढोबळ बोलायचं झालं तर कृती काय आहे? ह्याच्या मागची कृती हीच आहे की ज्यावेळी राज्यकर्ता आपल्या कार्यकाळामध्ये निर्णय घेत असतो ते निर्णय घेताना त्यांनी विवेकानंदांचं एक वाक्य आहे कि मैं उस प्रभु का सेवक हूँ जिसे सामान्य लोक मनुष्य कहते हैं. माणसामधला ज्यावेळी तो ईश्वर पाहतील आणि मी ईश्वराची सेवा करतोय या भावनेनं ज्यावेळी ते राजकारणामध्ये निर्णय घेतील
त्यावेळी त्यांचे निर्णय हे लोकांच्या हिताचे असतील आणि समाजामधल्या व्यवस्थेचे परिवर्तन करणारे असतील. आणि ते सोडून स्वार्थी होऊन त्या निर्णय प्रक्रियेमध्ये मी किंवा माझे कुटुंबीय किंवा माझे लोक हा जर त्यामधला भाग असेल तर समाजाच्या दृष्टीनं त्याचा तेवढासा लाभ होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याचं प्रॅक्टिकल किंवा व्यवहारामध्ये जर आपण इम्प्लिमेंट काय असं जर प्रश्न विचारत असाल तर हेच इम्प्लिमेंट आहे की तुम्ही राजकारण हे सेवेच्या भावनेनं खऱ्या अर्थानं करावं, निस्वार्थ होऊन करावं, झोकून देऊन करावं. आणि तुम्ही ज्या लोकांसाठी काम करताय त्या लोकांमधला जो परमात्मा आहे, त्यामधला जो ईश्वर आहे, तो जर तुम्हाला पाहता आला तर तुम्हाला राजकारण ही एक पूजा वाटू लागेल, राजकारण एक भक्ती वाटू लागेल. ज्या भावनेनं एखादा भाविक, एखादा भक्त ईश्वराला फूल अर्पण करतो, त्या भावनेनं तुम्ही तुमच्या माध्यमातून राजकारणातली कामं केलीत तर ती एक पूजा होऊन जाईल. पूजेचे भाव तुमच्या मनामध्ये येईल. आणि ज्यावेळी तुम्ही या जगातून निघून जावाल तर जाताना तुमच्या मनामध्ये एक सार्थकता असेल की माझ्या माध्यमातून हजारो लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदलाव झाले. आणि तुम्ही तशा प्रकारचं व्यक्तिमत्व, भले ती इच्छा त्यांची नसेल तरी पण पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतं. बरोबर बरोबर. यातलं कंटेंट काय असेल याविषयी आपण बोलतोय तर त्याचं सार आपण सांगताय की हे सगळं त्याच्यातून आपल्याला वाचायला मिळणार आहे. पण त्यासाठी आपण काही दाखले किंवा कशा पद्धतीने या पुस्तकाची मांडणी केली याविषयी काही सांगू शकाल? अगदी अगदी. यामध्ये दाखलेही दिले गेलेले आहेत, अनेक उदाहरणं पण दिली गेलेली आहेत. वेद काळामध्ये आहेत, त्यानंतर चाणक्य नीतीसारखे ग्रंथ आहेत, त्याचे यामध्ये आपल्याला रेफरन्स येतील. किंवा भारतामध्ये असे काही राजकर्ते तयार झालेत त्यांची यामध्ये उदाहरणं आहेत. असे काही चिंतक आहेत जसे दीनदयाळ उपाध्यायांचा अंत्योदयाची जी त्यांनी कल्पना मांडली किंवा एकात्म मानवतावाद हा जो त्यांनी दिला समग्र जीवन दर्शनाच्या दृष्टीनं, तर त्याचा पण यामध्ये आहे. योगी अरविंद ह्यांचं पण ह्यामध्ये मोठं काम आहे. आणि त्यांनी पण एक राजकारणाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्यांच्या पद्धतीनं पाहिलेलं आहे. तर त्याचा पण यामध्ये रेफरन्स घेतला गेलेला आहे. दत्तोपंत ठेंगडीजी म्हणून एक चिंतक आहेत, त्यांनी तिसरा मार्ग नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्यांचं पण मोठं कार्य आहे. तर त्यामध्ये पण काही गोष्टी आपल्याला अशा पद्धतीनं जाणवतील. महात्मा गांधींचं आपण नाव घेतलं, त्यांच्या लिखाणामध्ये पण या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येतील. आणखीन एक विषय निघाला म्हणून की लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिला. म्हणजे आपल्याला लक्षात येते की त्यांच्या गीतावर किती अभ्यास असेल ज्यावेळी ते गीतेवर भाष्य लिहितात. बरोबर. महात्मा गांधी पण गीतेला फार मानायचे. त्यांचे जे शिष्य होते विनोबा भावे, त्यांनी गीताई नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे जी लोक खऱ्या अर्थानं राजकारणी होती त्यांचा आध्यात्मिक बेस होता आणि त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी जाणवत होत्या की मला जी ईश्वरानं संधी दिलेली आहे ही खऱ्या अर्थानं मला मुक्त होण्याची संधी आहे. मी न माझा राहिलो, या तळ्याचा घाट छोटा बांधुनी मी चाललो, मी न माझा राहिलो. मी न माझा राहिलो ही जी भावना आहे, ज्याप्रमाणे तो पावसाचा थेंब समुद्रात पडल्यानंतर आपण परत त्याला शोधू शकत नाही, कारण तो थेंब समुद्र बनून जातो, कारण तो त्याचा राहत नाही. ते जे समर्पण आहे, लोकसमुद्रामध्ये, लोकसागरामध्ये नेतृत्व ज्यावेळी विलीन होऊन जातं त्यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या रूपानं ते उभं राहतं. ही जी भावना आहे, ही भावना ह्या पुस्तकाच्या रूपानं मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि त्याला वेगवेगळ्या प्रकरणातून वेगवेगळ्या पद्धतीने एक सुसूत्र पद्धतीनं वाचकाला ह्या गोष्टी कशा उलगडत जातील आणि त्याला एक व्यावहारिक टच कसा देता येईल ह्याकडे पण मी प्रकर्षानं बघितले. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण एखादा विचारधारा किंवा एखादी थेअरी मांडण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी वाचकाला बऱ्याचदा असं वाटतं की अरे हे थेरॉटिकल आहे, बहुतेक आत्ताच्या जगामध्ये हे इम्प्लिमेंट नाही होऊ शकत. पण ज्यावेळी आत्ताची उदाहरण आपण देतो किंवा आत्ता 10-20-30 वर्षा पाठीमागची उदाहरण आपण देतो त्यावेळी लोकांना वाटायला लागतं की नाही अरे हे असं होऊ शकतं. जसं वर्गीस कुरियन आहेत, वर्गीस कुरियन आपल्या देशामध्ये धवल क्रांती केली, अमूल सारखी संस्था उभा केली. प्रोफेसर M.S. स्वामीनाथन आहेत, त्यांनी हरित क्रांतीच्या माध्यमातून आपल्या देशाला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण बनवलं. ई श्रीधरन आहेत, ज्यांना आपण मेट्रो मॅन ऑफ इंडिया म्हणतो, देशातील पहिली मेट्रो त्यांनी बनवली. कोकण रेल्वे त्यांच्या माध्यमातून झाली, दिल्लीची मेट्रो त्यांच्या माध्यमातून झाली. अशी कित्येक उदाहरणं आपल्याला आत्ताच्या काळामध्ये आपल्याला देता येतील की त्या एका व्यक्तीच्या माध्यमातून किती मोठमोठी कामं झालेली आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे जे एक पुस्तक आहे, हे पुस्तक वाचल्यानंतर
तुम्हाला एक नवा दृष्टिकोन सापडू शकेल. आणि जर तो सापडू शकला तर तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुमचं नेतृत्व देत आहे, तुम्ही एक हेड ऑफ द फॅमिली आहात, तर तुम्ही तुमच्या परिवारासाठी, परिवारामध्ये पण राजकारण असतं. राजकारणाचा अर्थ असा नाही की तो लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेमध्ये आहे. ज्यावेळी एकाहून जास्त लोक एकत्र येतात तिथं राजकारण सुरू होतं. मग ते 2 भावांमध्ये असेल, एका परिवारामध्ये असेल, एका गल्लीमध्ये असेल, एका शाळेमध्ये असेल, एका संस्थेमध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी असतं. त्या त्या ठिकाणी नेतृत्व देणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये हे आध्यात्मिक भाव आले तर ते कुटुंब असेल, ती संस्था असेल, ती गल्ली असेल, ती ऑर्गनायझेशन असेल, लोकसभा, राज्यसभा किंवा युनायटेड नेशनची जनरल असेंब्ली असेल, तिथं तेच हुंकार, तेच विचार, तेच भावना, तोच आलोक, तेच वायुमंडल तयार होईल. आणि मग खऱ्या अर्थानं ते पॉलिसी ज्या बनतील त्या आपोआपच लोकहिताच्या बनतील. त्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज पडणार नाही. आज आपण बघतो UPSCचा जो सिलेबस आहे त्यामध्ये आपण इथिक्स नावाचा एक सेपरेट पेपर ठेवला आहे. ह्याचा अर्थ हा आहे की ढासळणारी नीतिमत्ता आणि येणाऱ्या अधिकाऱ्यांना त्या गोष्टी माहीत हव्यात म्हणून आपल्याला एक पेपर स्वतंत्र ठेवावा लागला. ह्याचा अर्थच हा आहे की UPSCला सुद्धा वाटतंय की प्रशासनाचं आध्यात्मिकरण झालं पाहिजे, राजकारणाचं आध्यात्मिकरण झालं पाहिजे. आपण शाळेमध्ये मूल्य शिक्षणाचा क्लास ठेवला. आता जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीमला आपण भर द्यायला लागलोय. प्रत्येक विद्यापीठामध्ये कंपल्सरी केलं आहे इंडियन नॉलेज सिस्टीमचा एक विषय शिकवणं. भारतामध्ये इथून पुढे PhD करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला इंडियन नॉलेज सिस्टीमचा एक चॅप्टर थेसिसमध्ये जोडण्यासाठी कंपल्सन केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत ह्याचा जर आपण समग्र विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की आपण भारतामध्ये किती आहोत यापेक्षा महत्त्वाचं आहे भारत आपल्यामध्ये किती आहे. आणि भारत आपल्यामध्ये असणं म्हणजे भारतीय मूल्य, भारतीय संस्कृती, भारतीय अध्यात्म, भारतीय जीवन पद्धती आपल्यामध्ये असणं. आणि म्हणून राजकारणामध्ये आध्यात्मिकरण करणं ह्याचा अर्थ हा आहे की भारतीय पद्धतीनं भारतीय व्यवस्था पुन्हा एकदा निर्माण करणं आणि त्याच माध्यमातून आपण विश्वगुरू होऊ शकतो. एक रोल मॉडेल आपण क्रिएट करू शकतो जेणेकरून 140 करोड लोकांच्या देशामध्ये जर या गोष्टी लागू होत असतील तर उरलेल्या जगामध्ये पण होऊ शकतात. अशा पद्धतीचे एक उदाहरण प्रस्तुत करणं म्हणजेच विश्वगुरू होणं आहे. वा, खूप छान वाटतं. जसं मी नेहमी म्हणते की तुमच्याशी बोलताना नवं काहीतरी ऐकायला, शिकायला आणि ज्याच्यावरती आपण विचार करायला उद्युक्त होऊ असे विचार मिळतात. हे पुस्तक आपण हिंदीमध्ये लिहिलंय. मला वाटतं अलीकडे बरीच पुस्तकं आपली हिंदीतील आहेत. तर आत्ता मराठीतून आपल्याकडून ऐकत असताना इतक्या ओघवत्या शैलीमध्ये मला असं खूप वाटतं की हे मराठीतही यायला हवं. हो, नक्कीच. माझाही हा प्रयत्न असेल की हे मराठीमध्ये यावं. हिंदीमध्ये जास्त लिहिण्याचं एक नैसर्गिक कारण हे आहे की मी बरेच वर्ष महाराष्ट्राच्या बाहेर राहिलो आणि हिंदी भाषिक लोकांच्या मध्ये राहिलो आणि त्यामुळं काही काळ 6-7 वर्ष जम्मू काश्मीरला होतो, 4-5 वर्ष दिल्लीमध्ये होतो, 2-1 वर्ष रांचीमध्ये आहे आणि त्यामुळं थोडंसं लिखाण हिंदीमध्ये झालं. पण ह्याला नक्कीच मराठीमध्ये पण ह्याला आणता येईल आणि भविष्यामध्ये इंग्लिशमध्ये पण ह्याला घेता येईल. कारण जागतिक पातळीवर किंवा दक्षिण भारतामध्ये बरोबर जर हे विचार जायचे असतील तर इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये आणण्याचा हा मानस आहे. निश्चितच विविध भाषांमध्ये हे पुस्तक आलं तर हा जो विचार आहे तसा ऐकताना सोपा वाटणारा आणि जर तुम्ही तुमच्यामध्ये तो विचार झिरपवून घेतलात, मुरवून घेतलात तर निश्चितच जसं कुटुंबापासून सुरू होणारं राजकारण देशाच्या अगदी जागतिक पातळीवर सुद्धा ते प्रतिबिंबित जर होऊ शकलं तर याहून चांगलं काही नसेल. त्यामुळं ज्या विधायक हेतूनं आपण ज्या तळमळीनं हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि लवकरच ते वाचकांच्या भेटीला सुद्धा येईल, मी अगदी मनापासून शुभेच्छा देते आपल्याला की आपल्या सगळ्या मनोकामना या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चित पूर्ण होतील, व्हाव्यात. आणि रेडिओ शुगरला येऊन आपण ही जी छान या पुस्तकाची ओळख आम्हाला करून दिलीत त्यासाठी पण मी आपले आभार मानते. धन्यवाद. आणि एक गोष्ट मी विशेष नमूद करू इच्छितो की हे पुस्तक लिहिल्यानंतर जाहीरपणे पब्लिक प्लॅटफॉर्मवर मी पहिल्यांदाच या पुस्तकाबद्दल बोललो आणि म्हणून कायमस्वरूपी आजची जी स्मृती आहे ती माझ्याही स्मरणात राहील. आणि एका अर्थानं ज्याला आपण तो वेल बिगिन इज हाफ डन, तर खऱ्या अर्थानं एक चांगली सुरुवात या पुस्तकाची आज सार्वजनिक स्वरूपामध्ये झालेली आहे. आपल्या श्रोत्यांपर्यंत हा ज्यावेळी विषय जाईल त्यावेळी नक्कीच ते या गोष्टींवर विचार करतील
आणि भविष्यामध्ये या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या देखील एक विचाराला एक दिशा मिळू शकेल. मला हे व्यासपीठ दिलं आणि राजनीती का आध्यात्मिकरण, भारत का समग्र जीवन दर्शन हा अत्यंत महत्त्वाचा, जीवनाला सर्वार्थानं स्पर्श करणारा विषयाला आपण या माध्यमातून एक वाव दिला. याबद्दल लेखक या नात्यानं मी आपले मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू सो मच.